नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. ज्वारीच्या पिठाच्या भाकरी आपण नेहमीच करत असतो, हेल्थसाठी चांगल्याच आहेत. तसेच ज्वारीच्या पिठापासून अनेक पदार्थ आपण बनवू शकतो जे शरीरासाठी उत्तम आहेत. तसेच आजची जी रेसिपी आहे, ज्वारीच्या पिठाच्या जाळीदार आंबोळ्या मी करणार आहे. इन्स्टंट पीठ आपण भिजून आणि आंबोळ्या करायच्या आहेत. आंबोळ्यांना खूप सारी जाळी येण्यासाठी काही टिप आणि ट्रिक्स इथे रेसिपी दाखवणार आहे. आणि आंबोळी बरोबर खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी दाखवणार आहे. खोबऱ्याच्या चटणीमध्ये आज 2-3 जिन्नस मी इथे टाकणार आहे. तर रेसिपी संपूर्ण बघा. शरीरासाठी दोन्ही हेल्थच्या दृष्टीने खूप छान आहे. तुम्ही पोटभरीचा नाश्ता करू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही पोटभर आंबोळी आणि ही चटणी खाऊ शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. आंबोळ्या बनवण्यासाठी घरच्या ताज्या ताकाचा वापर करणार आहे. हे बघा, खूप आंबट ताक नाहीये, ताजं झालेलं ताक आहे, घट्ट ताक आहे. ताकाचं मेजरमेंट इथे मी कुठलंही दाखवणार नाहीये, त्याचं कारणही पुढे मी सांगणार आहे. मीडियम साईजची एक वाटी घेतली मी. बाउल, वाटी, पातेलं कशालाही माप तुम्ही घेतले तरी चालेल. किती आपल्याला आंबोळ्या करायच्या त्याप्रमाणे आपल्याला हे घ्यायचंय. 4 ह्या भरून वाट्या मी घेतलेल्या आहेत ज्वारीचं पीठ. भरून वाट्या आपण घेतलेलं आहे पीठ. आणि हे बघा, थोडस कमी आहे वाटीला. एवढा घ्यायचा आहे आपल्याला रवा. बारीक रवा आहे हा. जाड बारीक कुठलाही असेल तरी काही प्रश्न नाही. बारीक घेतला तर चांगलंच आहे, नाही घेतला तर जाड असला तरी चालेल. ह्याचं कारण पुढे सांगणारच आहे. व्यवस्थित हे मिक्स करायचंय. ताकाचं मेजरमेंट नाही, याचं कारण असं आहे की ताक हे खूप आंबट नाहीये, त्यामुळे जेवढं तुम्ही व्यवस्थित ताक टाकाल तेवढी आंबोळीला अगदी छान चव येते. म्हणून इथे 4 वाटी 5 वाटी असं काही करायचं नाहीये, कारण पीठ हे आपलं पाणी किंवा ताक हे ऍब्झॉर्ब करून घेतो. तर इथे अंदाजे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथे ताकाचा वापर करायचा आहे. खूप आंबट जर तुमचं ताक असेल तर तुम्ही नंतर ताकानंतर तुम्ही पाणी इथे वापरायचं आहे. आता तुम्ही इथे बघितलेलंच आहे, मी ताक भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे. 4 वाटी पीठ आहे आणि एका वाटीला थोडस कमी एवढे मी रवा घेतलेला आहे. पूर्ण भरून तुम्ही वाटी घेतली तरी सुद्धा चालेल. रवा आपल्याला कशासाठी याच्यामध्ये टाकलाय हेही रेसिपीमध्ये सांगणारच आहे. आंबट ताक असेल मात्र तर थोडस तुम्ही ताकाचं प्रमाण कमी करा. म्हणून मी इथे बोलले की ताकाला मेजरमेंट नाही. हे मी घरी बनवलेलं ताक आहे, अजिबात आंबट नाही. घेतलेलं संपूर्ण ताक मी इथे घातलेलं आहे. आणि आता जे लागणार आहे त्याच्यासाठी मी आपल्या पाण्याचा वापर करणार आहे. जेवढं ताक घेतलं तुम्ही बघा तेवढंच मी साधारण पाणी पण घेते. आता जेवढं लागेल तेवढं लागेल आपल्याला पाणी. ह्या पद्धतीने मी आता हे पीठ केलेलं आहे. ह्याला पाण्याची गरज आहे. पण आता आपल्याला काय करायचं आहे, मी मगाशी म्हटले की जाड रवा असेल तरी चालेल, बारीक असेल तरी चालेल. आणि इन्स्टंट खूप आपल्या आंबोळीला जाळी येण्यासाठी आपल्याला आता काय करायचंय, जर तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ब्लेंडर फिरवून घेऊ शकता. एकजीव हे छान होतं. माझ्याकडे ब्लेंडर आहे. मध्ये ज्यांच्याकडे ब्लेंडर नाहीये त्यांच्यासाठी मिक्सर मध्ये कसं फिरवायचं आहे ते मी इथे दाखवणार आहे. इन्स्टंट आंबोळी करतोय, एकदम सॉफ्ट आणि खूप सारी जाळीवाली आपली ही आंबोळी तयार होते. खूप सोपी पद्धत आहे. तर मिक्सर मध्ये फिरवण्यासाठी आपल्याला हे एवढंच घट्ट हवं. याच्यापेक्षा जास्त जर पाणी आपण टाकलं तर व्यवस्थित आपल्याला फिरवता येणार नाही, इकडे तिकडे उडेल. तर हे बघा, मिक्सर मध्ये फिरवल्यानंतर एवढं स्मूथ आणि एकसारखं आपलं हे बॅटर तयार होतं.
या पद्धतीने हे सर्व पीठ मी मिक्सर मध्ये फिरून घेणार आहे। दोन्ही पिठांमधलं अंतर, हे मिक्सर मध्ये न फिरवलेलं पीठ आहे, किती घट्ट दिसतं, आणि हे पीठ मी इथे तुम्हाला दाखवते जे मिक्सर मध्ये मी फिरवून घेतलेलं आहे हेच पीठ आहे। एकही थेंब पाणी न घालता मी हे मिक्सरला फिरवलेलं आहे, त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। ह्यामुळे आपले आंबोळे अतिशय छान होतात। या पद्धतीने सर्व आंबोळ्यांचं पीठ व्यवस्थित मी इथे मिक्सर मध्ये फिरवून घेतलेलं आहे। टेक्स्चर तुम्ही बघू शकता, थोडं स्मूथ हे तयार होतं। मी मगाशी म्हटलेली की जर पाण्याची गरज असेल तर आपण पाणी वापरणार आहोत, पण इथे आपली ही जी कन्सिस्टन्सी आहे अगदी बरोबर आहे। याच पद्धतीचं आपल्याला हे पीठ हवं आहे, यापेक्षा पातळ केलं तर होणार नाहीत, ते डोसे होतील, म्हणून याच्यात पाणी आपल्याला एवढंच वापरायचं आहे। अगदीच कुठले माप घेऊन करायचं नसेल तर फक्त कन्सिस्टन्सी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे पाणी किंवा ताक, जर आंबट असेल नसेल तर मी सांगितलेलंच आहे की आंबट नसेल तर ताकाचा वापर जास्त करा, आंबट असेल तर कमी करा, पाणी जास्त वापरा। अर्धा टीस्पून आपल्याला घालायचा आहे बेकिंग सोडा आणि चवीपुरतं घालायचं आहे मीठ। सेंधव मीठ जेवणामध्ये वापरत असते। आंबोळीचं बॅटरचं प्रमाण आधी बघायचं आहे आणि त्यानंतर मीठ घालायचं आहे। मिक्सर मध्ये फिरवताना जर तुम्हाला मीठ घालायचं असेल तर तेव्हा तुम्हाला कदाचित अंदाज कळणार नाही, तर मीठ तुम्ही नंतर घातलं तर बेटर आहे। अंदाज कळत असेल तर तेव्हाही तुम्ही मिक्सरला फिरवायच्या वेळेलाही मीठ घातलं तरी सुद्धा चालेल। व्यवस्थित आता हे मीठ आणि बेकिंग सोडा आपल्याला हा व्यवस्थित मिक्स करायचा आहे। मीठ आणि सोडा आपण एकदम व्यवस्थित मिक्स केलेला आहे। याच्यातले बबल्स तुम्ही बघू शकता। हे याची टिप आणि ट्रिक्स आहे की रवा कुठलाही घाला, पण रवा आंबोळीच्या या पिठामध्ये नक्की घालायचा आहे। भरून वाटी घाला किंवा थोडीशी कमी असेल तरी घाला आणि मिक्सर मध्ये फिरवून घ्यायला विसरू नका, कारण त्यामुळेच आपली स्मूथ आणि एकदम जाळीदार आंबोळी तयार होते। हे बघा, मी मीठ आणि सोडा फक्त मिक्स केलाय व्यवस्थित, तेवढ्या वेळामध्येच एवढे मोठे बबल्स ह्याच्यावरती आलेले आहेत। आता आपल्याला लगेच आंबोळी करायला घ्यायची आहे। मी आज पहिल्यांदा लोखंडाच्या तव्यावरती आंबोळी ट्राय करणार आहे। जर नाही आली तर हे स्किप करणार आणि पॅन वरती करणार, पण मी ह्या लोखंडी तव्यावरती आंबोळी करून बघणार आहे। याआधी मी कधीही केलेली नाही, आज मी करून बघणार आहे। तर लोखंडी तवा मी याच्यावरती गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे। तवा गरम झालेला आहे, गॅस मी थोडा मीडियम करते आणि याच्यावरती एक पाण्याचा शिपका मारणार आहे कपड्याने। थोडासा हा तवा जो एकदम सनसनीत गरम झालेला होता तो थोडासा मी त्याचं टेम्परेचर कमी केलेलं आहे। पाणी घालून आणि कपड्याने आपण थोडंसं पुसून घेतलेला आहे तवा, टेम्परेचर थोडंसं कमी केलेलं आहे आणि आता गॅस मीडियम ठेवलेला आहे, खूप कमी नाही आणि मोठाही गॅस नाही। तेल लावून थोडंसं सर्व याला एक 4 थेंब तेल मी फक्त घेतलेलं होतं स्पॅच्युलावरती आणि तव्याला सगळ्या बाजूनी लावलेला आहे। आता हा माझा प्रयोग मी पहिल्यांदा करते, जर आंबोळी नीट आली तर ठीक आहे, नाही आली तर मग आपण पॅन वरच करणार आहोत। चमचा मी मोठा घेतलेला आहे, त्यामुळे एका चमच्यामध्ये आंबोळी आपली ही आपल्याला हवी तेवढ्या आकाराची होते। यापेक्षा खूप जास्त पातळ किंवा अशी मोठी जाडी पण आपल्यालाही ठेवायची नाही। 2-3 सेकंद फक्त झाकण ठेवणार आहे। झाकण मी काढलेलं आहे। आंबोळी निघते का आपण ट्राय करू, कारण वरचं हे संपूर्ण सुकलेलं आहे। बऱ्याचदा काय होतं की म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की आंबोळीची एकच साईड भाजतात आणि दुसरी भाजत नाही, तर काय होतं कधीतरी कच्चं राहण्याची शक्यता असते। त्यामुळे दोन्ही साईडने आंबोळी जर भाजली तर अतिशय उत्तम आहे। तर मंडळी, लोखंडी तव्यावरती तर आंबोळी आपली छान निघालेली आहेच। पॅन वरती पण आपण करून बघूया की काय फरक आहे तव्यावर आणि पॅन मधला। तर आता हे झाल्यानंतर आपण पॅन वरती करून बघू की पॅन वरची आंबोळी कशा प्रकारची येते, कारण तवा थोडासा असा खोल असतो, त्यामुळे कदाचित मधल्या साईडला इथे जाळी आलेली नाही। बघा, साईडला जाळी आलेली आहे। तर आता पॅन वर आपण करून बघू। आंबोळी तर आपली या साईडनी पण छान तयार झालेली आहे।
जाळी तर ह्यालाही आलेली आहे, पण आता आपण पॅन वरती करून बघणार आहे। पॅन ठेवलेला आहे, पॅनला मी लावलेलं आहे थोडंसं तेल। पॅन आपला गरम झालेला आहे। जाळी बघा, म्हणजे लोखंडी तव्यावरती आंबोळ्या आपल्या येतात छान, पण थोडीशी जाळी त्याला कमी पडते, कारण मध्ये थोडासा खोल असतो तो, त्यामुळे सर्व बाजून व्यवस्थित पसरल्या जात नाही। तर पॅनवर जाळी छान येते। तर आता पॅनवरच या संपूर्ण आंबोळ्या करणार आहे, पण आपण लोखंडी तव्यावर सुद्धा आंबोळ्या बनवू शकतो। जर एकदम अशा टाइप मध्ये तवा असेल फ्लॅट तर बनवू शकतो। ह्याला आपल्याला बाजूला तेलही लावायचं काम पडलेलं नाहीये, वरची बाजू छान सुकलेली आहे, हे बघा। तर आता बऱ्याच ठिकाणी आंबोळ्या मगाशी पण बोलले की त्या साईडनी भाजत नाही, तर तसं जर तुम्हाला करायचं असेल तर वरून झाकण ठेवा। ही बाजू तव्यावर व्यवस्थित शेकल्या जाते आणि नंतर जी वाफ असते त्या वाफेमुळे वरची संपूर्ण बाजू व्यवस्थित शिजल्या जाते। बाजू ते वाफेमुळे व्यवस्थित। आंबोळी किती नरम आलेली हे बघा। आंबोळीची जाळी तुम्ही बघू शकता, बघा। जाळीदार आंबोळी आपली तयार झालेली आहे। ही जाळी बघा, संपूर्ण इकडून तिकडे दिसते एवढे ह्याला छान जाळी पडलेली आहे। तर ह्याच पद्धतीने संपूर्ण आंबोळ्या मी तयार करून घेणार आहे। जाळीदार आंबोळ्या आपल्या संपूर्ण इथे तयार झालेल्या आहेत। तयार झालेले आहे। आपल्याला बनवायची आहे खोबऱ्याची चटणी। त्यासाठी लागणारं साहित्य, एक बाउल भर मी घेतलेले आहे किसलेलं ओलं खोबरं, एक छोटी वाटी घेतलेली आहे शेंगदाणा, भाजलेले शेंगदाणे आहे 7-8 मी घेतलेले आहे मोठ्या ह्या हिरव्या मिरच्या, आणि एक अर्धा इंचाचा तुकडा घेतलेला आहे आल्याचा। सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आणि पाण्याचा वापर करून आणि चटणी करायची आहे। खूप जास्त पातळी आपल्याला ही चटणी करायची नाही। शेंगदाण्याबरोबर एक वाटी आपल्याला घ्यायचे आहे फुटाणे। जेवढे आपण शेंगदाणे घेतले तेवढेच फुटाणे घेतलेले आहे। आलं घातलेलं आहे, चवीपुरतं घालायचं आहे मीठ, आणि 1 टीस्पून घातलेली आहे साखर। हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे। फिरवून घ्यायचं आहे, पाण्याचा वापर करायचा आहे चटणी वाटण्यासाठी। चटणी आपली तयार झालेली आहे। राईचा कढीपत्त्याचा जर तुम्हाला तडका द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता, मी इथे तडका वगैरे देणार नाही। आंबोळीची जाळी तुम्ही बघू शकता। एकदम मऊ ह्या आंबोळ्या येतात। खोबऱ्याच्या चटणी बरोबर आंबोळी नक्की करून बघा। आंबोळी आणि चटणी तयार झालेली आहे। ह्या आंबोळ्या अतिशय मऊ येतात। तुम्ही डब्याला नेऊ शकता, प्रवासात नेऊ शकता, अगदी नरम ह्या आंबोळ्या आहेत। आणि चव म्हणाल तर अतिशय छान आहे। इन्स्टंट तुम्ही ताक बनवला असेल घरी तर इन्स्टंट पिठाच्या ह्या आंबोळ्या करून बघा। आंबट ताक असेल तर थोडंसं कमी वापरा, जर ताक आंबट नसेल तर तुम्ही पूर्ण ताकाचा वापर केला तरी सुद्धा अतिशय उत्तम ह्या आंबोळ्यांची चव लागते। तुम्ही एकदा ह्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडणार आहेत। आणि ही जी चटणी मी बनवली ती या शेंगदाणे खोबऱ्याबरोबर शेंगदाणे आणि चणे घेतलेले आहेत, त्याची चव सुद्धा खूप उत्तम लागते। चण्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये प्रोटीन असतं, तर चटणीमध्ये जर टाकलं तर त्या रूपाने आपल्या शरीराला थोडंफार प्रोटीन पण जात असतं, चवही छान लागते। नक्की करून बघा। माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तुम्ही मला फेसबुक, इंस्टावर फॉलो करू शकता।
माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. माझ्या चॅनलवर 1000पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत, तर त्यातली एखादी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडू शकते. त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही चेक करू शकता, बघू शकता. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय.